असतं तर कांट साप नाही आहे हे आता. साप नाही. मला वाटलं काय झालं काय लॅपटॉप नाही कस केली. एक होता त्यांना वाटलं होतं. लॅपटॉपचं काहीतरी नाही नाही ठीक आहे चलो. कुठली होती तुमची विसरलो. ओके कास्टिंग टाईप कास्टिंग आणि प्रॉब्लेम स्टेटमेंट होता. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगायचं हेच होतं की कसं इंटरव्ह्यूमध्ये कसं तुम्हाला टाईम तुमचा वाया गेला पाहिजे है ना. तुम्हाला लवकर समजलं नाही पाहिजे त्यामुळे ते कसे करतात फिल्टर आउट करायचे असतात ना कॅन्डिडेट्स तुम्हाला. तर इंटरव्ह्यू राऊंड्स असतात कोडिंग राऊंड्स असतात. कधी मग ऐकलं असेल तुम्ही कॉलेजेसमध्ये पण कोडिंग राऊंड्स असतात इंजिनिअरिंगच्या. तुमचं बी सी एचं जर कधी काही आली किंवा जर पुढे टी सी एस आय बी एमचे पण कोडिंग राऊंड्स असतात. काही काही तर घरून पण तुम्ही देऊ शकता. पण त्याला खूप टाईम लिमिट असतो. यू कॅन्ट इवन डू दिस लाईक इथून तुम्ही चॅट जी पी टी केलं आणि तुम्ही टाईप केलं नाही. यू नीड टू बी व्हेरी शार्प. सो दॅट्स वाय आय हॅड गिवन यू दिस क्वेश्चन वेअर सी दिस वॉज द एक्झॅक्ट क्वेश्चन आस्क्ड. ठीक आहे. Demonstrates Python ability to perform type conversions by converting data type between int, float and complex. ठीक आहे. काय सांगितलं तुम्ही तुम्हाला काय समजायचं सगळ्यात पहिले टाईप कन्व्हर्जन्स. तुम्हाला शब्द काय कीवर्ड्स उचलायचे. काय उचललं सगळ्यात पहिले टाईप. तेव्हा लगेच समजून गेलं हां ते आहे इंट. लगेच डोकं तुमचं इट विल स्टार्ट मुव्हिंग की इंट त्याचं कन्वर्ट करायचं आहे. पुढे कन्वर्टिंग डेटा टाईप कन्फर्म झालं. डेटा टाईप्स कन्वर्ट करायचे कुठून कुठले इंट फ्लोट अँड कॉम्प्लेक्स त्यांचेच कन्वर्जन्स करायचे इन टू फ्लोट फ्लोट टू कॉम्प्लेक्स सिम्पल है ना. अँड व्हेरीफाय द रिझल्ट्स थ्रू आउटपुट म्हणजे आउटपुट आणायचं आहे बस. आणि टाईप चेक. टाईप चेक म्हणजे काय त्यांचा टाईप काय होतं नवीन तुम्ही कन्वर्ट केल्यानंतरचं टाईप काय होतं है ना. कन्वर्ट केल्या आधीचं टाईप तर तुम्हाला माहिती आहे काय आपण आधीच त्यांना इंट म्हणून केलं आहे. त्यांनाच फक्त इंटला तुम्हाला कन्वर्ट करायचं होतं करेक्ट. आणि कन्वर्ट झाल्यानंतरचा जो टाईप आहे तो तुम्हाला चेक करायचा होता करेक्ट. त्यालाच फक्त खाली एक मला मी एक्सप्लेन केलेलं तोच आहे वेगळा काही नाही. जस्ट आय हॅड एक्सप्लेन्ड इट इन डिटेल की नक्की काय विचारलं होतं. ठीक आहे. लास्ट ओके चलो मुव्हिंग अहेड. आपण डेटा स्ट्रक्चर्स आपण सेकंड ओके आपण कुठले बघितलेले इंट फ्लोट कॉम्प्लेक्स अँड बुलियन. बुलियन बघितलं होतं. ठीक आहे. बुलियन व्हॉट इज बुलियन ट्रू और फॉल्स. इंटरनली पायथन व्हॉट डज पायथन अंडरस्टँड इज ट्रू अँड फॉल्स 1 अँड 0. जर तुम्ही ट्रू ट्रूची ॲडिशन केली तर काय येईल 1 येईल. फॉल्स फॉल्सची केली तर ट्रू फॉल्सची केली तर गुड. ठीक आहे. याच्यामध्ये आपण जे ऑपरेटर शिकू तेव्हा तुम्हाला लॉजिक गेट्स सांगावं लागेल जरा. लॉजिक गेट्स माहिती ऐकलं आहे कधी अँड ट्रू नॅन्ड नॉर है ना बस गुड. ठीक आहे. तिथे आपण तेव्हा ऑपरेटर्समध्ये करूया. चलो मुव्हिंग अहेड. हे लक्षात ठेवा की इंटरनली पायथन रिप्रेझेंट्स ॲड. ठीक आहे. कधी कधी तुमचे आन्सर्स ट्रूमध्ये येतात. यू कॅन कन्सिडर इट एज फॉल्स. ठीक आहे. स्ट्रिंग. स्ट्रिंग पण मी आय गेस सांगितलं होतं. स्ट्रिंग एक सिम्पल वर्ड. ठीक आहे. त्याचा सिंटॅक्स काय आहे स्ट्रिंगचा एक व्हेरिएबल. आता आय होप व्हेरिएबलवरती काय कोणाला क्वेरी नाही आहे. रूल्स वगैरे सगळ्यांना क्लिअर आहे. व्हेरिएबल आपण व्हेरिएबल इज लाईक अ कंटेनर ज्याच्यामध्ये आपण काही ना काही स्टोअर करतो. ठीक आहे. आता स्ट्रिंग स्टोअर करताना किंवा एखादी सेंटेन्स स्टोअर करताना कसं युझिंग डबल कोट्स. ठीक आहे. त्याचा टाईप चेक केला. टाईप कसं चेक करता. ठीक आहे. आता आपण फक्त डेटा टाईप्स वी आर सीइंग इन जसं वरच्यावर फक्त जेणेकरून तुम्हाला तुमची कोडिंग यू कॅन स्टार्ट कोडिंग. ठीक आहे. त्याच्या पुढेच आपण डेटा स्ट्रक्चर शिकणार आहोत त्यामध्ये इन डिटेल लाईक स्ट्रिंगच्या वर्ड्सला कॅपिटल कसं करायचं इंडेक्सिंग स्लायसिंग हे खूप डिटेलमध्ये आपण कॉम्प्रिहेन्शन्समध्ये बघणार. असं सर पवनच्या मागचं पवन तू तसंच बस. अँड ऑनलाईन बी ऑन टाईम. एकदा बघून घेऊ. खूप त्याच्यावरती आमचे लेक्चर्स गेले. खूप सोपं आहे. अच्छा सोपं आहे. एक मिनटं आपण लास्टला दाखवू चालेल. ठीक आहे. काय नाही सिम्पल. ए एक व्हेरिएबल
कसं एका ए इक्वल्स टू आपण 10 देतोय, ए इक्वल्स टू आपण 10 देत होतो, त्यालाच आता मला कन्वर्ट, तो काय झाला तो आपला इंटिजर, त्यालाच मला कन्वर्ट करायचं होतं स्ट्रिंगमध्ये. तर काय करणार, स्टार्टिंगलाच फक्त ए इक्वल्स टू STR ब्रॅकेटमध्ये तो नंबर. हां, आता मग तो काय झाला, तो इंट झाला का आता नाही, दिसताना काय दिसेल इंट, बॅकेटला काय आहे गुड. चलो ठीक आहे, चलो सिक्वेन्समध्ये आपण स्ट्रिंग. हां, आता एवढे जे डेटा टाईप्स आहेत, ठीक आहे, हे तुमचे इथून जे आहे ते तुमचे डेटा स्ट्रक्चर्स सुरू होतात. ठीक आहे, याच्याच पुढे मग डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम. ठीक आहे, स्टॅक क्वी है ना, क्यूब. ठीक आहे ना, तसं तुम्ही ते डेटा स्ट्रक्चर्स. व्हॉट इज डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम? इट्स द वे ऑफ ऑर्गनायझिंग, स्ट्रक्चरिंग अँड स्टोरिंग युअर डेटा. ठीक आहे, जर तुम्हाला कोणी विचारलं DSA ऐकलं असेल, DSA कर लो, DSA आता है क्या, यही है. ठीक आहे, हेच जे आहे का सिम्पली आपण स्टोअर करतोय. ठीक आहे, बट अल्गोरिदम्समध्ये एक स्पेसिफिक अल्गोरिदम्स आहेत ज्याने तुमचा डेटा स्टोअर होतो. ओके, बायनरी इनपुट, बायनरी आउटपुट, याची थोडं DSA, तुम्हाला थोडं ज्याचं जावा झालं असेल ना त्याला थोडं माहिती असेल DSA बद्दल. बट DSA इन जावा इज व्हेरी डिफिकल्ट, वेरएज DSA इन पायथन इज क्विक. जसं उप्स इन जावा इज डिफिकल्ट, उप्स इन पायथन इज लाईक एकदम इझिली होऊन जातं. ठीक आहे, असं नाही बट इझिली होतं. ठीक आहे, चलो. हां, इथून जे आहेत ना तुमचे लिस्ट, टपल, डिक्शनरी, सेट, फ्रोझन सेट, दिस ऑल कम्स विथ युअर डेटा स्ट्रक्चर्स. तो आपण हे जेव्हा आपण लिस्ट कॉम्प्रिहेन्शन, टपल कॉम्प्रिहेन्शन है ना, डिक्शनरी इन डिटेल, तर त्याच्यावरचे मेथड्स, त्याच्यावरचे फंक्शन्स, हे आपण थोडे इन डिटेल पुढे बघणार आहोत. आता फक्त तुम्हाला समजायला हवं की नक्की हे काय आहेत है ना, जेणेकरून तुम्ही तुमचे पुढचे कोर्स, कंडिशनल स्टेटमेंट्स, फॉर लूप इझिली समजू शकाल. ठीक आहे, हा एवढा डेटा टाईप्सचा मॅप समजला, मोर देन इनफ. ठीक आहे, चलो मूविंग अहेड टू स्ट्रिंग. ज्याच्यामध्ये आपण ओके टाईप चेक केले, नंतर हॅलो, एक आपण वर्ड पण केला. ठीक आहे, स्ट्रिंगमध्ये स्ट्रिंग. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जेव्हा दिसणार नाही तेव्हा झूम इन झूम आउट. ठीक आहे, आता सपोज मी एक व्हेरिएबल दिला. ठीक आहे, लेट्स से AB_14. ठीक आहे, आता मला याच्यामध्ये एक वर्ड स्टोअर करायचा आहे. ठीक आहे, आता वर्ड आय मीन ऑरल साईलचे अ सेंटेन्स स्टोअर करायचं आहे की हॅलो देअर, टुडे इज द गणेश विसर्जन ऑफ NMD. ठीक आहे, एक सिम्पल मी एक स्टोअर केलं. ओके, आणि मग त्याला प्रिंट कसं करता, ओके, हॅलो टुडे इज गणेश विसर्जन ऑफ NMD प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे, हे काय झालं, तुमचा एक सेंटेन्स झाली काय म्हणे की स्ट्रिंग झाली. ठीक आहे, आता मला याच्यामध्ये मला गणेश विसर्जन याला पण एक कोड्स द्यायचे, तर देऊ शकतो का आपण, देऊ शकतो. ठीक आहे, कसं, नेस्टेड कोड्स. ठीक आहे, तसंच आता इथे एक नाव होतं, ठीक आहे, मॅको फ्रायडे, सिंगल कोट आपण दिला आहे मध्ये. सो वी कॅन गिव्ह टू स्पेशली टू शो है ना, काही आपल्याला जर डबल कोट्समध्ये दाखवायचं असेल तर आपण ते करू शकतो. ही पण एक कंडिशन. तर स्ट्रिंगची एक कंडिशन आहे. स्ट्रिंग्समध्ये कोणाला काय डाऊट, व्हेरिएबल्स देऊ शकता सगळे. ठीक आहे, म्हणजे स्ट्रिंग स्टोअर करू शकता, वर्ड स्टोअर करू शकता. ओके गुड. चलो नाव विल मूव्ह टू व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज युअर लिस्ट. ठीक, आता आपण जे जे डेटा टाईप्स बघितले ना, नंबर, स्ट्रिंग, फ्लोट, हे सगळे, ते आपण आता आपल्याला ते आता स्टोअर करायचं आहे एका ठिकाणी. ठीक आहे, ठीक आहे. सो आता सगळ्यात पहिले समजून घ्या लिस्ट. लिस्टचा सिंटॅक्स काय आहे, सिम्पल. ए इक्वल्स टू एक व्हेरिएबल इक्वल्स टू ओपन अँड क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट्स. ठीक आहे, आणि ती एक हेटरोजिनियस आहे. व्हॉट डू यू मीन बाय हेटरोजिनियस? होमोजिनियस, हेटरोजिनियस हां वेगळा आहे, पण आठवतं केमिस्ट्री थोडं तो
हेट्रोजिनियस म्हणजे मल्टिपल मॉलिक्युल्स, म्हणजे इथेच म्हणजे मल्टिपल डेटा टाइप्स तुम्ही स्टोअर करू शकता. ठीक आहे, चलो तर आपण एक लिस्ट बघूया. ठीक आहे, लिस्ट दिली, अच्छा माय लिस्ट. ठीक आहे, कशी देता? स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे, आता मी याच्यात दिलं 45. हां, आणि दोघांमध्ये कसं सेपरेशन कशाने करता? कॉमा. सेमिकोलन नाही मॅडम, कॉमा. आणि मी इथं दिलं हॅलो. ठीक आहे, ठीक. एक सिम्पल ही काय झाली तुमची लिस्ट. ठीक आहे, आता फक्त लिस्ट समजून घ्या. याच्यावरती अजून मल्टिपल आपल्याला इतक्या मेथड्स आहेत ना की ऑलमोस्ट तुम्ही पायथनच्या ओरिजिनल वेबसाईटवरती गेला तर तिथे तुम्हाला मॉड्यूल्स मिळतील वेगवेगळे, मेथड्स मिळतील वेगळे, जे तुम्हाला लास्टला काही ॲड करायचं आहे, काही काढायचं आहे, किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅपिटलमध्ये करायच्या आहेत, किंवा टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स काढायचे आहेत. नंबर ऑफ एलिमेंट्स तर आत्ताही निघतं. कसं काढता? सर येस. स्क्वेअर ब्रॅकेटच्या जागी जर आपण सिंपल ब्रॅकेट जर टाकलं तर प्रिंट होणार का? नाही, मग ते एक टपल होतं. सांगतो पुढे जे आता दिसलं ना. तर का स्क्वेअर ब्रॅकेट यूज केले? तर बिकॉज इट्स द सिंटॅक्स ऑफ रायटिंग डिक्लेअरिंग अ लिस्ट. करेक्ट. आता जर मला याला, ठीक आहे, मी जर इथे मला कॅल्क्युलेट करायचं आहे टोटल किती एलिमेंट स्टोअर होते माझ्या लिस्टमध्ये, किंवा किती नंबर ऑफ एंटिटीज डेटा स्टोअर होता माझ्या याच्यामध्ये, तर कसं करणार? त्याच्यासाठी एक पायथनचा फंक्शन आहे, लेंथ फंक्शन. ठीक आहे, आता आपण एक फंक्शन्स लिस्ट करत राहा. कुठला फंक्शन बघितला होता सगळ्यात पहिले आपण? टाईप. ठीक आहे, नंतर अजून एक बघितला होता आय डी. काय करतो आय डी? मेमरी लोकेशन. ठीक आहे, क्वेश्चन विचारतात हाऊ विल यू ॲक्सेस द मेमरी लोकेशन, ऑर वेअर एक्झॅक्टली इज युअर व्हेरिएबल स्टोर्ड ऑन द रॅम. हे नाही होऊन जायचं लगेच. सर येस, ती लोकेशन तुम्हाला मिळू शकते का विचारतात. ठीक आहे, कन्फ्यूज करण्यासाठी. तर येस, दॅट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ आय डी फंक्शन. ठीक आहे, आता त्याची लिस्ट कशी करतात? लेन ऑफ, आता मध्ये काय येईल? माय लिस्ट 3. ठीक आहे, काय आली? 3. का बरं? 3 गोष्टी होतात ना, 45, 56 अँड हॅलो देअर. ठीक आहे, पुढचं बघा. लिस्ट कॅन होल्ड व्हॅल्यूज ऑफ डिफरंट डेटा टाइप्स अँड डुप्लिकेट्स ॲज वेल. डुप्लिकेट्स म्हणजे काय? जर आता मी हॅलो देअरच्या ऐवजी मी दिलं असतं परत 45, करेक्ट, प्रिंट झालं असतं का ते? येस. ठीक आहे. टू क्रिएट अ लिस्ट enclose the sequence of values within square brackets and separated by commas. Simple. List समजलं. डेटा टाईप आहे, डेटा स्ट्रक्चर्स. ठीक आहे, विल फर्दर अजून डिटेलमध्ये. ठीक आहे. हां हां, आता मल्टिपल लिस्ट, जसं व्हेरिएबल, आता लिस्टला ॲज अ व्हेरिएबल सारखंच ट्रीट करा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता इथे हीच लिस्ट मी my list 1, 2, 3. ठीक आहे. तुमचं होमवर्क आहे 2 लिस्टला ॲड करून बघायचं. ठीक आहे. काय सांगितलं मी? व्हेरिएबल सारखं ट्रीट करायचं आणि है ना.
व्हेरिएबल सारखंच केलं ना आपण, नव्याने काही नाही केलं. तुम्हाला मी काय सांगितलं होतं, हे काय जे आहे ते कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, तिकडे बघताय का, दिसत नाही आहे का स्क्रीन? चष्मा आहे ब्लर? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. स्क्रीन ब्लर दिसते का तिकडनं, का तुम्हाला स्पेक्स आहे? स्पेक्स आहे का? ठीक आहे, फाईन. चलो, तर कसं लिस्ट प्रिंट करता, कसं चेक करता की हे काय आहे, आणि याचंच टाईप चेक करू शकता, करेक्ट? चलो, मुव्हिंग अहेड. हे बघा, इथे दिलं एक्झाम्पल काय आहे, दिस इज अ लिस्ट. ठीक आहे, आता नीट बघा व्हेरिएबल कसं घेतलं आहे, रूल्स फॉलो होत आहेत ना व्हेरिएबलचे आपले, है ना? नंतर अनिल, अमित 10, 10.5, अभी 10, 15, 16, व्हॉट्स एव्हर इट इज. आणि हा इथे काय घेतलं आहे, हा काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, सगळ्यांची कॉम्बिनेशन झाली. हेट्रोजिनस का बोललो, कधी कधी काही जे इंटरव्ह्यू पॅनल बोलतात, एक्सप्लेन अ लिस्ट इज हेट्रोजिनियस, व्हॉट डू यू मीन बाय दॅट, असं क्वेश्चन करतात. ठीक आहे, आन्सर सिम्पल आहे, बट खूप आगे. स्पेलिंग बराबर. चलो, ठीक है, ये क्या किया यहाँ पे, प्रिंट. यहाँ पे क्या किया, लेंथ. व्हाट इज दिस, लेंथ. ठीक आहे, आता किती पण आले तर तुम्ही फाइंड करू शकता. ठीक आहे, प्रिंट टाइप, दिस इज अ, हे काय देते, ठीक है, कमेंट्स देते रहा सगळ्यांनी. ठीक है, कल आपके बीच में नहीं थे कमेंट्स. ठीक है, और किसको बोला था मैंने, 2 लोग ने दिखाया था मुझे, वो आए नहीं आज, तो उनके इसमें भी नहीं थे कमेंट. ठीक आहे, लिस्ट समजलं, सिम्पल, फक्त डोक्यात घाला लिस्ट काय आहे. पुढे आपल्याला ऑलमोस्ट एक 2 लेक्चर्स लिस्टवरती लागतील, एवढे कामं करायचे आहेत लिस्टवरती, एवढं तुम्ही गोष्टी करू शकता लिस्टवरती. ठीक आहे, लिस्टमधले एलिमेंट्स ॲक्सेस करू शकता. आता तुम्ही असे प्रिंट करत आहात, यू हॅव टू प्रिंट इट वन बिलो द अदर, वन बिलो द अदर ॲज अ कॉलम. ठीक आहे, चलो, मुव्हिंग अहेड. अ टपल. ठीक आहे, त्या आपल्या यामध्ये कुठे गेली, काय काय, जस्ट टू गिव्ह अ टिक, नंबर्स झालं, बुलियन झालं, सिक्वेन्समध्ये स्ट्रिंग, लिस्ट अँड टपल. आता एकानेच क्वेश्चन विचारला होता, सर राऊंड ब्रॅकेट दिली तर नाही चालणार का, नाही, बिकॉज इट विल कन्सिडर इट सेल्फ ॲज अ tuple is an ordered collection of values similar to a list. However, a tuple is created by enclosing values with parentheses, ठीक आहे, separated by commas. आता एक आहे सिमिलर टू लिस्ट आहे, मग काय फरक, वेगळं काय आहे याच्यामध्ये, इम्म्युटेबल. इम्म्युटेबल म्हणजे काय, आपण ते चेंज करू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल सर त्याच लिस्टला परत एकदा डिक्लेअर करू, ते करू शकतो रे आपण, बट त्याच्यामध्ये काही मेथड्स आहेत, जसं अपेंड नावाचं एक आहे. अपेंड नावाचं एक लाईक त्या मेथडने काय होतं की ते फंक्शनने काय होतं, ॲड होतो लिस्टमध्ये. तुम्हाला जर नवीन गोष्ट ॲड करायची ना, तुम्ही म्हणाल सर मग ॲड करायची तर आपण काय इथेच एक बाजूला ॲड करून देऊन टाकू, ही एवढीच आहे लिस्ट. काय सिम्पल, त्यामध्ये अपेंड फंक्शन्स है ना. तसंच तो काय चेंजेबल आहे, म्युटेबल आहे. म्युटेबल म्हणजेच काय, चेंज होऊ शकतो, है ना, करेक्ट. तसंच टपल अपेंड फंक्शन वर्कच नाही करणार. हे बघ, किंवा अपेंड तेव्हाच चालतं, टपल डॉट अपेंड
जी व्हॅल्यू द्यायची ती सिंटॅक्स आहे त्याचा. ठीक आहे. कुठला पण मेथडचा सिंटॅक्स काय असतो, तुमचं व्हेरिएबल ज्याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे डॉट अपेंड ओपन क्लोज ब्रॅकेट्स तुमचा हे. ठीक आहे शुअर. हां इथे पण बघा सेम, फक्त चेंज काय केलं आपण, काय केलं लेट्स से tuple 1 equals to किंवा आपण एक काम करू, तुम्ही मला आउटपुट सांगाल याचं काय येईल. काय वाटतं काय येईल आन्सर. सिमिलर टू अ लिस्ट. ठीक आहे. हे झालं तुमचं एक टपल झालं. ठीक आहे. एक स्पेसिफिक ऑर्डर मेंटेन करतं. दुसरी गोष्ट म्हणजे डिफरन्स काय दोघांमध्ये, इज दिस हेट्रोजिनियस और होमोजिनियस. मग होमोजिनियस म्हणतात. शाबास. ठीक आहे. ठीक आहे. असो त्याची लेंथ चेक करू शकता. कसं लेंथ फंक्शन. ठीक आहे. लेंथ आहे बट व्हॉट्स इट्स नोटेशन एलियन. ठीक आहे. टाईप चेक करू शकता. ठीक आहे. कुठे स्टोर्ड आहे ते चेक करू शकता. येस. किती फंक्शन शिकले आत्तापर्यंत तुम्ही. ठीक है 5 हो गए है ना. तो अभी ये फंक्शंस क्यों आपको बोल रहा हूँ कि कितने हो गए, तो जब हम फंक्शंस पढ़ेंगे तो आपको समझेगा. ठीक है. किसका माइक चल रहा है. These are nothing but इनबिल्ट फंक्शंस बता देता हूँ. इनबिल्ट फंक्शंस मतलब पाइथन ने खुद से बनाए हैं, खुद के फंक्शंस है उसके. वैसे हम बनाने वाले यूज़र डिफाइंड फंक्शन जो हम खुद बनाएंगे. उस फंक्शन को कॉल किया तो हमने उसको जो टास्क असाइन किया है वो वही करेगा. ठीक आहे. जसं आपण त्याला जर सांगितलं की हाय आय एम पवन, किंवा मी एक नवीन बनवला की टी व्ही ओपन अँड क्लोज करलेली ब्रॅकेट्स, हा माझा फंक्शन बनवला आहे मी. तो जेव्हा पण मी कॉल करेल फंक्शन तर त्याने आन्सर काय केलं पाहिजे, हॅलो दिस इज पवन असं. याच्याने काय होतं तुमचा ब्लॉक ऑफ कोड थोडा कमी होतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर एवढ्या गोष्टी लिहित आहात, ठीक आहे, तर ते एकाच याच्यामध्ये तो फंक्शन रिपीटेडली कॉल केलं तर होतो. ठीक आहे. सॉरी नॉट ब्लॉक ऑफ लाईन, ब्लॉक ऑफ कोड, लाईन ऑफ कोड तुमचा कमी होतो. लाईन्स ऑफ कोड कमी होतो. असे ब्लँक काय नवीन काय बोललं तर ब्लँक फेसेस होऊन जातात तुमचे. ठीक आहे. चलो सेट घेतला असता आधी. ठीक आहे. चलो डिक्शनरी घेतो. सो झालं सिक्वेन्सेसमध्ये काय, स्ट्रिंग, लिस्ट अँड टपल. नाव विल गो टू मॅपिंग. ठीक आहे. मॅपिंग बघूयात. मॅपिंग म्हणजे काय है ना, एक 1 to B असं मॅप करतो आपण. तसंच आता त्यासाठी काय वापरतो आपण, डिक्शनरी. ठीक आहे. नीट वाचा. डिक्शनरीज आर यूज टू स्टोर डेटा व्हॅल्यूज इन की व्हॅल्यू पेअर. ठीक आहे. मॅपिंग करत आहोत ना, दिस इज युअर की, दिस इज युअर व्हॅल्यू, की व्हॅल्यू पेअर. गुड. अ डिक्शनरी इज अ कलेक्शन विच इज ऑर्डर्ड, म्युटेबल, डू नॉट अलाउ डुप्लिकेट. एकच की परत परत वापरली चालेल. इन डिक्शनरी. ठीक आहे. काय वापरतो. हां आता कन्फ्यूज कशात होतात की सेटला पण आपण कर्ली ब्रॅकेट्स वापरतो, डिक्शनरीला पण कर्ली ब्रॅकेट्स वापरतो. काय मग आता डिफरन्स कसा ओळखायचा. हा काय आहे, की व्हॅल्यू पेअर आहे. ठीक आहे ना. ओके. You can use
अ की टू रिट्रीव्ह द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू फ्रॉम द डिक्शनरी. म्हणजेच जर की कॉल केली तर त्याची व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. ठीक आहे. डिक्शनरीज हॅव द टाईप DICT. ठीक आहे. डिक्शनरीज आर ऑफन यूज टू स्टोअर मेनी पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन. एक्झाम्पल, डिटेल्स अबाउट अ पर्सन इन अ सिंगल व्हेरिएबल. ठीक आहे. जसं आता खाली. ठीक आहे. आता हे एका सिंगल व्हेरिएबलमध्ये पण करू शकतो आपण. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण मी इथे दिली. ठीक आहे. नेम नेम झालं आहे खूप वेळा. GI काहीतरी नाव देऊ शकतो. CID की व्हॅल्यू. करेक्ट. तुम्ही तिथे पण बघताय का? नाही. ओके. ते बघताय का मागचं? ठीक आहे. फाईन. चल. की व्हॅल्यू. आता सपोज जर मी दिलं नेम इक्वल्स टू ठीक आहे. expected dictionary key. Okay, forgot. Expected is under the dictionary key. याला तर बरोबर दिलाय. लास्टला दिलं ना बरोबर काय. सिंटॅक्स कसं चुकलं. कीला आपण असाइन नाही केलं. पण नंतर सिंटॅक्स डिक्शनरी की. Shit. कॉमाने डिटेक्ट करत ते. कॉमा डिटेक्ट करतं. सॉरी, कॉमाला पण आपल्याला स्ट्रिंगमध्ये स्टोअर करावं लागतं. ठीक आहे. बाय द वे, एंटर केल्यानंतर इकडे एक स्पेस आली. व्हॉट्स दॅट? इंडेंटेशन. ठीक आहे. इथे त्याचं काही एवढं हे नाही आहे, पण जेव्हा वी डू दिस अच्छा इफ इफ किंवा आपण त्याला एक कंडिशन दिली A इक्वल्स टू A ग्रेटर दॅन B. सी इथे नेक्स्ट लाईनला तुम्ही केलं तर इथे एक हे येतं, स्पेस येतं. तर त्याला जर कोणी ते जुपिटर मी सांगितलं आहे ब्राउझरमध्ये पण तुम्ही यूज करू शकता. तर त्याला ऑटो डिटेक्ट नाही होत ती स्पेस. तर तुम्हाला टॅब्स द्यावं लागतील. ठीक आहे. तर 4 टॅब्स द्यावं लागतात. बट आता VS कोडमध्ये ते डिटेक्ट करून घेते. इट गोज टू द नेक्स्ट लाईन. ठीक आहे. हां, वी आर टॉकिंग अबाउट द डिक्शनरी. तर डिक्शनरीमध्ये कसं आहे, वेन एव्हर यू हॅव टू लाईक जर इथे नाही जरी दिली तरी काही प्रॉब्लेम नाही. हां, वी वॉन्टेड टू स्टोअर अ व्हॅल्यू. चूक काय केली की याला बघितलं नाही, याला आपण दिलं याच्यामध्ये. ठीक आहे. त्याने त्याला काय समजलं, आता याला काय समजलं, त्याला दुसरी की समजली. का बरं? तर की एक की व्हॅल्यूच्या पेअरमध्ये काय येतं, एक कॉमा येतो. सो त्याच्याकडे लक्ष नाही, कारण आपण इथे एकाच याच्यामध्ये एक स्टोअर केलेलं
एकाच कीमध्ये 2 व्हॅल्यू स्टोअर केलेल्या, ठीक आहे ना. त्यांनी जसं सांगितलं मल्टिपल व्हॅल्यूज इन अ स्ट्रिंग. ठीक आहे, चलो. ऋषिकेश अँड पवन, असंच तुम्ही मल्टिपल, जसं एक्झाम्पल आता याचे डिटेल्स स्टोअर करू शकता का? करू शकता. तुमच्यासाठी होमवर्क. ठीक आहे. राईट अ इन्फॉर्मेशन अबाउट द कंपनी. फक्त एक की इथे लक्ष द्या, जेव्हा पण तुम्ही कॉमा यूज करता तर ते काय होईल, नेक्स्ट कीमध्ये जाईल, नेक्स्ट की व्हॅल्यू पेअर जाईल. ठीक आहे. आणि नेम पण इनिशियलाइज करताना, की पण इनिशियलाइज करताना ऑलवेज गिव्ह इन अ डबल कोट. ठीक आहे, फाईन. फॉर द आय डी कार्ड डिटेल्स हे घ्यायचं आहे तुम्हाला. जसं आता ते नेम, एम्प्लॉय आय डीसाठी एम्प्लॉयचं काय काय घेणार, नेम. आय डी कार्डवरती काय काय लागतं, नेम, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, अजून हाँ जे और कुछ भी रहता है उनका, ब्लड ग्रुप वगैरह भी रहता है ना अभी. हाँ, तो ये सब चाहिए, तो इसको डिक्शनरी में स्टोर करना है. कैसे करोगे? सिंपल, एक नाम दे दिया डिक्शनरी को, ठीक है, एम्प्लॉय आईडी या फिर एम्प्लॉय डिटेल्स, EMP_डिटेल्स इक्वल्स टू, कौन से ब्रैकेट यूज करोगे, कर्ली ब्रैकेट्स. की वैल्यू का सिंटेक्स समझ गया अभी? येते ना, नाही त्याच्यामध्ये एकच येईल. नेक्स्ट करून नाही यू कॅन गिव्ह ना. ठीक आहे, नेक्स्ट करून मग परत द्या नाव. काय नेम नंतर काय येतं, डिटेल्स घेऊन घ्या आपण. हां, स्टार्टिंगला मूवमेंट लाईन होती की व्हॅल्यू पेअर्स कुठली? पहिले नाही तुम्ही नोट्समध्ये काय डिक्शनरीज आर यूज टू स्टोअर डेटा व्हॅल्यूज इन की व्हॅल्यू पेअर. हां ना, मग की व्हॅल्यू तसंच तर करतोय आपण. एम्प्लॉय आता त्याचा ॲड्रेस, तर ॲड्रेस पुढे ॲड्रेस तर लिहू ना, बट समजलं पाहिजे हा ॲड्रेस आहे. तर की काय झाली तुमचा ॲड्रेस, व्हॅल्यू काय झाली जो ॲड्रेस आहे तो. ठीक आहे, चला. ठीक आहे, लिस्ट में कैसे कर सकते हो, जैसे हाँ पूरा लिख दिया. तो जैसे फिर लिस्ट में कैसे आएगा आपको, नेम इक्वल्स टू जो भी है. अभी मुझे ये पता है कि मुझे बस लिस्ट चाहिए नेम्स की, तो लिस्ट के लिए तो पूरी लिस्ट हमेशा प्रिंट करनी पड़ेगी ना. प्रत्येक लिस्ट परत परत प्रिंट करावं लागेल ना. आता मला त्याच्यात ना ॲक्सेस पाहिजे, फक्त नेम जेवढे नाव आहे मला तेवढेच पाहिजे. ॲक्सेसिंग अ स्पेसिफिक की मला तेवढे पाहिजे, त्यावेळेस तर डिक्शनरी यूज करावंच लागेल. म्हणजे समजलं का यांचं काय क्वेश्चन आहे. यांचं काय क्वेश्चन आहे की लिस्टमध्ये पण आपण हे सगळं स्टोअर करू शकतो, करेक्ट, लिस्टमध्ये. बट लिस्टमध्ये कसं एंटिटीज आहेत, कॉमा 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 के स्पेसिफिक एंटिटीज. डिक्शनरीमध्ये व्हेरी पर्टिक्युलरली एक की व्हॅल्यू पेअर आहे. तशी की व्हॅल्यू पेअर आपण दाखवू शकतो. कशी दाखवणार, नेम कॉमा जे नाव आहे, मग परत कॉमा, किती हेक्टेक जातं आहे, ॲड्रेस, परत कॉमा ॲड्रेस दिला आहे, एज कॉमा परत एज दिली आहे, त्यापेक्षा नेम सेमीकोलन. ठीक आहे, नंतर सेकंड इज हां, की व्हॅल्यू इज सेपरेटेड, व्हॅल्यूज मेक अ मिस्टेक, की व्हॅल्यू इज सेपरेटेड बाय अ कॉमा, अँड मध्ये जर आपण कॉमा देत आहे तर त्याला स्ट्रिंगमध्ये द्यायचं. ठीक आहे, जसं इथे केलं आपण, इथे जी मिस्टेक झाली. ठीक आहे, आता हां इथे डिटेल्स पण काय काय जे पण असतं, ॲड्रेस वगैरे ना, ॲड्रेस वगैरे तुम्ही जे पण तुम्ही प्रिंट करायचं आहे, नंतर काय देणार, परत एक कॉमा इथे, परत म्हणजे परत पण काय आलं, काय सांगितलं तुम्हाला, ब्लड ग्रुप. आता तुम्ही इथे ब्लड ग्रुप लिहू शकता है ना. इथे असं अंडरस्कोरची हे व्हेरिएबल सारखं आहे का, नाही. ठीक आहे ना, बी पॉझिटिव्ह जो पण आहे, समजलं का होमवर्क. हां आता तुम्हीच करून दिलं. ठीक आहे.
आणि त्यातनं एक होमवर्क तुम्हाला अजून घ्यायचा आहे. एक होमवर्क तुम्हाला अजून घ्यायचा आहे की एक स्पेसिफिक की ॲक्सेस करायची आहे. करून बघा. येस, ठीक आहे, करून दाखवतोय की ते, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यात नाही ना फक्त ब्लड ग्रुप काढायचं किंवा तुम्ही मल्टिपल नेम स्टोअर करा. ॲड्रेस एकच ठेवा, नेम मल्टिपल स्टोअर करा आणि नेम प्रिंट करा. फक्त सगळं प्रिंट करा. त्यानंतर एक नेम पण तुम्हाला पाहिजे, फक्त नेमची लिस्ट पाहिजे एक, ठीक आहे. त्याचं तुम्हाला सिंटॅक्स दाखवतो. त्यासाठी काय करायचं, एक इफ टू टेक अ व्हेरिएबल के वाय, ठीक आहे. त्यामध्ये काय करायचं, डिक्लेअर्ड व्हेरिएबल. आता मी कशावर केलं होतं, CID, करेक्ट. आणि की काय होती आपली प्रिंट. काय करणार आता मी, हे करायचं होतं मला, हेच तुम्हाला करायचं आहे. समजलं का काय करायचं आहे. लिहायला काही नाही तर लिहून दाखवलं असतं तुम्हाला, अजून नीट समजलं असतं. इथे काय केलं समजलं, कोणाला नाही समजलं, तुम्हाला समजलं, कोणाला नाही समजलं, मागे पवन, संदीप नाही समजलं. हे बघा सर रिपीट करा नाही का. ओके 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 ओके. काय केलं आपण इथे, इथे वरच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं, ऋषिकेश आणि पवनला आपण स्टोअर केलंय नेममध्ये. हां, ऋषिकेश आणि पवन काय झाल्या आपल्या व्हॅल्यूज. की काय झाली, नेम, ठीक आहे. आता मला नेम एक्स्ट्रॅक्ट, की एक्स्ट्रॅक्ट करायची होती, जेणेकरून मला त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू स्टोअर्ड आहे ते कळेल, काय व्हॅल्यू स्टोअर्ड आहे, ठीक आहे. आता इथे फक्त ऋषिकेश आणि पवन आहे, असे किती असू शकतात, खूप सारे, ठीक आहे. आता मला ते पाहिजे आहे, फक्त तेच पाहिजे, पूर्ण हे नको आहे मला, पूर्ण डिक्शनरी नको आहे. मॅम तुमचा डाऊट, पूर्ण डिक्शनरी नको आहे मला, फक्त तेवढं पाहिजे, करेक्ट. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तेवढंच फक्त कीज ती एक्स्ट्रॅक्ट करायची त्याच्यातनं. त्याचा सिंटॅक्स काय आहे, त्यासाठी एक नवीन तर व्हेरिएबल लागेल. एवढं तुम्हाला समजलं. तुम्हाला नवीन जर कुठली गोष्ट एक्स्ट्रॅक्ट करायची म्हणजे कुठे ना कुठे स्टोअर करावं लागेल प्रिंट करण्यासाठी. आता कुठे स्टोअर करणार, तर नवीन व्हेरिएबलमध्ये, ठीक आहे. त्याचा सिंटॅक्स कसा आला, न्यू व्हेरिएबल इक्वल्स टू डिक्लेअर्ड व्हेरिएबल. डिक्लेअर्ड व्हेरिएबल म्हणजे काय, कुठल्या कीमधून करायची, कुठल्या डिक्शनरीमधून करायची आहे, त्या डिक्शनरीचा व्हेरिएबल काय आहे, CID, ठीक आहे. काय करायचं आहे, ठीक आहे, म्हणजे की एक्स्ट्रॅक्ट करायचं, त्या कीचं नाव. खाली काय करणार आपण, प्रिंट. आता प्रिंट कशाला करणार, त्या वरच्या याला की खालच्या याला, याला केवायला. त्याने काय दिलं आपल्याला, त्याची व्हॅल्यू दिली. समजलं आता पवन, आता समजलं का. ऑनलाईन कोणीतरी बोललं होतं मला. येस सर. ओके, आता समजलं. खूप सिम्पल आहे. येस, CID जे तुम्ही स्टोअर केलंय ना, CID हां, हां. मध्ये तू विचारलं की CID काय आहे? CID तर व्हेरिएबल आहे ना, व्हेरिएबल आहे ना, तो आपण काही घेतलेला आहे. हां, म्हणजे मला तुम्हाला समजलं का आत्तापर्यंत. हा CID काय आहे, व्हेरिएबल आहे.